रेल्वे मंत्री सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सगळा फोकस एसी लोकलवर, सुरक्षेवर सरकारचा फोकस नाही. आदित्य ठाकरेंचा रेल्वे दुर्घटनेवरून सरकारवर हल्लाबोल. मुंब्रामध्ये झालेल्या दुर्घटनेला रेल्वे विभाग जबाबदार, याला कुणीही नाकारू शकत नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. बॅगला धक्का लागणं हे फक्त निमित्त. पोटाची भूक मिटवण्यासाठी धावणाऱ्या मुंबईकरांना प्रशासन किड्या मुंग्या समजतात का? रोहिणी खडसेंचा सवाल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना. नितेश राणेंचं ट्विट. मुंबईत बाहेरच्या राज्यातून येणारे लोंढे, यामुळे मुंबईची अवस्था बिकट. मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर तरी रेल्वे मंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. गर्दीमुळे रेल्वेतून 5 प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडले. हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होतं. मृतांच्या कुटुंबियांप्रती आपण संवेदना व्यक्त करतो, असं वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वे गाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया. जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरील रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते तर हे घडलेच नसतं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. कृपया धोकादायक पद्धतीने प्रवास करू नये. यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी. सुप्रिया सुळेंची मागणी. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हिलावून टाकणारे. रुळावरून घसरलेल्या ट्रिपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. 2 बाजूबाजूने लोकल जाणं हे नवीन नाही. मुंबईकरांना हे माहीत नाही असं होऊ शकत नाही. जखमींशी आम्ही बोललो तर ते वेगळीच स्टोरी समोर सांगतात. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. रेल्वे अपघाताची चौकशी होईल. यामध्ये कोणी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल. भारतात अशा अपघाताच्या घटना घडत असतील तर रेल्वे प्रवाशांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी भीतीदायक. व खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. जे काही मृत्यू झालेले आहेत त्याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. अशा घटना रोज घडत आहेत. एवढी मोठी घटना घडली ते आपल्यासमोर आले. रोज एक मृत्यू होतोय. मनसे नेते अविनाश जाधवांचा आरोप. भारतीय रेल्वे कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा कणा आहे, पण रेल्वे आज असुरक्षित आहे. मोदी सरकारची 11 वर्ष बेजबाबदारपणाची, फक्त प्रचार आणि प्रचाराची. मोदी सरकारवर राहुल गांधींचा निशाणा. दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करा. खासदार श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं. शरद पवारांची प्रतिक्रिया. मुंबईतील रेल्वे अपघातात बुलढाण्यातील जीआरपी जवानाचा मृत्यू. जवान विक्की मुख्यादल यांच्या मृत्यूने गावात शोककळा. मंत्री गिरीश महाजनांनी कळवा रुग्णालयात जखमींची घेतली भेट. सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासन करणार. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. रेल्वे अपघातात 4 जणांचा मृत्यू. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू. विक्की बाबासाहेब मुख्यदल यांनी अपघातात प्राण गमावले. विक्की मुख्यदल यांच्या नातेवाईकांनी फोडला टाक. बीडमध्ये बसच्या धडकेत दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. यवतमाळमध्ये भरधाव कंटेनरची वाहनाला समोरासमोर धडक. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी. चंद्रपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. भरधाव
ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीवरील मायलेकीचा जागीच मृत्यू. सदस्य नोंदणीसाठी शिवसेना गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक उपक्रम राबवणार, मजबूत संघटन तयार करण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आवाहन. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन. दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करणार. पुण्यात राष्ट्रवादीकडून बालेवाडीत कार्यक्रम, तर बालगंधर्वमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम. राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक. रेल्वे अपघाताबाबत बैठकीत चर्चा केली जाणार. तसेच शेतकरी शैक्षणिक बाबींवर देखील चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 26व्या वर्धापन दिन सोहळ्याचा टीझर ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा शरद पवारांच्या पक्षाचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद. दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन. मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत करणार संबोधित. ज्याला नगरसेवक व्हायचंय त्याने पक्ष बांधणी करायला हवी. पक्ष बांधणीसाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. भिवंडीतील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात 957 संशयास्पद जन्म नोंदी. किरीट सोमे यांची पोलिसांकडे तक्रार. बुलढाण्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमाचं वाटप न झाल्याने एल्गार मेळाव्याचं आयोजन. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकरांचा शेगावात एल्गार मेळावा. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत केळवद येथे कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी. शेतकऱ्यांसोबत साधला संवाद. परभणीत नांदखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा साखरवाड यांची बिनविरोध निवड. निवडीसाठी आयोजित विशेष सभेत साखरवाड यांनी सदस्यांचा पाठिंबा. परभणीत प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या अपघात प्रकरणी शिक्षक सेना आक्रमक. शिक्षण संचालकांची हकालपट्टी करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरचिटणीस ओमकार हजारे यांची आत्महत्या. गाडीत आढळून आला मृतदेह. राजकीय क्षेत्रात खळबळ. अधिक तपास सुरू. नाशिकमधील चांदवड येथील चंदेश्वरी धबधबा फेसाळला. चांदवडमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 11वी प्रवेश प्रक्रिया 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार. शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगावात आरोग्य यंत्रणा सतर्क. अचानक परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज. नागरिकांना काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचना. मेळघाटात भवाई पूजा करून आदिवासींची शेतीच्या कामाला सुरुवात. दांडिया नृत्य करत आदिवासी बांधवांची पूजा. इंदापूरच्या धावपट्टूचा दक्षिण आफ्रिकेत डंका. कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या तिघांनी भाग घेत केली दमदार कामगिरी. पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव. पीओपी मूर्तींवरील बंदी उठवली. सीपीसीबीची उच्च न्यायालयात भूमिका. विसर्जनाचा मुद्दा राज्य सरकारच्या कोर्टात. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना. राज्य सरकारकडून प्राधिकरणाची स्थापना. अध्यक्षपदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती. उपाध्यक्षपदी जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक साधू महंत यांना प्राधिकरणामध्ये स्थान नाही. विरार बाजारपेठेत वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी. वटपौर्णिमेनिमित्त फणस आणि जांभुळाला मोठी मागणी. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जळगावात जनआक्रोश आंदोलन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि नागरिकांच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन. परभणीमधील गावात वीज वितरणाची समस्या. गावकऱ्यांना अनेक समस्यांना द्यावं लागतं तोंड. गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. साध्या पद्धतीनं लग्न करा. अवास्तव खर्च टाळा. जिल्हास्तर स्थापन करण्यात आली सुकाणू समिती. समितीच्या माध्यमातून केली जाणार जनजागृती.
चंद्रपुरात वैद्य संमेलनाचं आयोजन. वैद्य हा वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा आरोग्य दूत. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांचं वक्तव्य. वनऔषधी गोळा करण्यासाठी वैद्य जमातीला ओळखपत्र देण्याच्या वन विभागाला सूचना. परभणी जिंतूर येथे ईदगाह मैदानावर बकरी ईद दिनी नमाज अदा करताना श्वान आला. पालिकेच्या कामकाजावर नागरिकांकडून रोष व्यक्त. जिल्हाधिकाऱ्यांना पालिका आणि वक्फ बोर्डाचं निषेध करणारं निवेदन. छत्तीसगडमध्ये शक्तिशाली स्फोटात पोलीस अधिकारी शहीद. सुकमा जिल्ह्यातील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट. आकाश गिरेपुंजे हे सुकमा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून होते कार्यरत. संत मुक्ताबाई पालखी बुलढाण्यातून मार्गस्थ. पालखी बुलढाण्यात मुक्कामी होती काल. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यात संत मुक्ताई पालखीचं घेतलं दर्शन. प्रतापराव जाधवांचं वारकऱ्यांना अभिवादन. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ऍक्शन मोडवर. शहरातील बाजारपेठ, नवीन बस स्थानक, नगरपालिका इमारत, इंदिरा गांधी चौक, सावरकर चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात. घनकचरा कर शुल्क वाढीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरे पक्षाचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. शुल्कवाढ रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन करणार. ठाकरे पक्षाचा इशारा. हिंगोलीत आदिवासी शेतकऱ्यांचं कृषी कार्यालयात आंदोलन. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सहाय्यकावर कारवाईची मागणी. बीडमध्ये रखडलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन. पावसात नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने तात्काळ प्रशासनाने लक्ष देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मनसेचा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. सटाणा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर टॉवरवर चढून आंदोलन. महामार्गावर असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची आंदोलकांची मागणी. सांगलीत मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड. रस्त्यावरील वाहतूक ठप्प. नागरिकांची गैरसोय. चंद्रपुरात पावसाचं जोरदार आगमन. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस. शेतकऱ्यांना दिलासा. पावसासाठी जमिनीची मशागत सुरू. नागपुरात कळमना बाजारात भुईमुग शेंगांची आवक 100 क्विंटलवर. शेंगांना 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिममध्ये शेतकऱ्याकडून हळद पिकाला स्प्रिंकलरद्वारे पाणी. पाऊस अद्याप न पडल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. नाशिकमध्ये मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. फळभाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ. हिंगोलीत वसमत शहरातील 4 सराईत गुन्हेगार 3 महिन्यांसाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाट यांचा आदेश. यवतमाळच्या उमरखेड शहरात 2 गटात तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये 23 वर्षीय युवकाची हत्या तर 2 जण गंभीर जखमी. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती. हिंगोलीत 8 ते 9 जणांची बार व्यवस्थापकाला बेदम मारहाण. मारहाणीत बार व्यवस्थापक गंभीर जखमी. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात. इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी लाच मागणाऱ्या वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये देवळा तालुक्यात पाण्याच्या टाकीत बुडून 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू. खेळताना मुलगी टाकीत पडली. ओडिशात 2 अल्पवयीन बहिणींवर अत्याचार. सामूहिक अत्याचाराप्रकरणी 4 घांना अटक. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परदेशात गेलेल्या शिष्टमंडळांसोबत संवाद साधणार. ऑपरेशन सिंदूरबाबत देशभरात भारताची भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर होते. तमिळनाडू पश्चिम बंगालमध्ये आमचं सरकार स्थापन होईल. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अमित शहांचा विश्वास.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.